राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक दुपारी 12 वाजता मंत्रालयात बैठकीतल्या निर्णयांकडे लक्ष। शिवसेनेचे नगरसेवक आज कोकण भवनात जाणार। दुपारी 12 वाजता 29 नगरसेवक जाऊन करणार स्वतंत्र गटाची नोंदणी। बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करून कोकण भवनात जाणार। ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व नगरसेवक आज मुंबई महापालिकेत जाणार। सर्व नगरसेवक आज 11 वाजता पालिकेत होणार दाखल। गटस्थापनेनंतर पालिकेत आज आयुक्तांकडे करणार नोंदणी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सोलापूर दौऱ्यावर। जिल्हा परिषद पालिका निवडणुकीसाठी अक्कलकोटमध्ये घेणार जाहीर सभा। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्यासाठी आज शेवटचा दिवस। दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत, तर दुपारी 3:30 वाजता अंतिम उमेदवार यादी आणि निवडणूक चिन्ह वाटप होणार। महापौर निवड गट नेते पदासाठी भाजपची पुण्यात बैठक। भाजपच्या नगरसेवकांच्या उपस्थितीत बैठक। पुण्यात भाजपच्या 119 नगरसेवकांचा विजय। संभाजी भिडेंच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आज पुण्यात आंदोलन। शरद पवार यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध। बालगंधर्व राममंदिर चौकात संध्याकाळी 5 वाजता आंदोलन। नागपूर मनपासाठी आज विभागीय आयुक्तांकडे काँग्रेस करणार स्वतंत्र गट नोंदणी। प्रभाग 30 मधील संजय महाकाळकर यांचं नाव गटनेते पदासाठी जवळपास निश्चित। नागपूर पालिकेत काँग्रेसचे 34 नगरसेवक विजय। कल्याण पूर्वेत पोस्टर लावल्याचं प्रकरण। पोस्टर लावणाऱ्या ठाकरेंच्या सेनेच्या पदाधिकाऱ्याचा मृत्यू। पोलिसांनी दबाव टाकल्यामुळे रमेश टिकेंचा मृत्यू। ठाकरेंच्या शिवसेनेचा गंभीर आरोप। घटनेनंतर राजकीय वातावरण तापलं। पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। मंत्री गणेश नाईकांचा महायुतीतील नेत्यांना टोला। जाती धर्माच्या भिंती टाकून राजकारण करू नका। मी कधीच जात धर्म पाळला नाही म्हणून लोक माझ्या पाठीशी। पालघरमधील एका रुग्णालय उद्घाटनाच्या कार्यक्रमात गणेश नाईकांचं वक्तव्य। महापुरुषांचा अपमान करणं ही भाजपची जुनी सवय। आज पुन्हा एकदा नाशिकच्या भूमीत त्यांचं दर्शन घडलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेता घोर अपमान केला। वर्षा गायकवाडांची ट्विट करत भाजपवर टीका। सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा ठाकरे सेनेला मोठा दणका। अणाव दाबाचीवाडीतील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश। शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंतांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। ईव्हीएम विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक। छत्रपती संभाजीनगरात वंचितकडून निदर्शनं। ईव्हीएम आणि आमदार नारायण कुचेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दिली फाशी। अकोल्यात महापौर उपमहापौर निवडणुकीत चुरस। भाजपकडून महापौर पदासाठी 2, उपमहापौर पदासाठी 1 उमेदवार। ठाकरे सेनेकडून महापौर पदासाठी 1 तर उपमहापौर पदासाठी 1 उमेदवार। विष पेरायचा प्रयत्न करू नका, सहन करणार नाही। मंत्री उदय सामंतांचं जलील यांना प्रत्युत्तर। 2 शिवसेना एकत्र येणं अशक्यच। मंत्री उदय सामंतांचं वक्तव्य। गडचिरोलीतील पर्यटन स्थळांचा विकास करणार। सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांचं आश्वासन। स्थळांच्या प्रचार प्रसिद्धीवर लक्ष केंद्रित केलं जाईल। आशिष जयस्वाल यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीस उद्या जानेवारीला सिंधुदुर्ग दौऱ्यावर। कणकवलीत महायुतीची जाहीर सभा। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीकरता फडणवीस ॲक्शन मोड। शिवसेना नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन करणार। भाजप शिवसेना संयुक्त गट तयार करण्याबाबत होती चर्चा। कोल्हापुरातील इचलकरंजी महापालिका महापौर उपमहापौर निवडीची तारीख ठरली। 9 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता महापौर उपमहापौर पदाची निवडणूक पार पडणार। लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी मुदतवाढ करणार। मंत्री नरहरी झिरवाळ यांची माहिती। महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाब विचारला असता झिरवाळ यांनी दिली माहिती। सिंधुदुर्गात शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारे उमेदवार ठाकरे सेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात। वेताळ बांबर्डे मतदारसंघातून बाजीराव झेंडे निवडणूक रिंगणात। राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाइड क्रास्टो यांची माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींवर टीका। छत्रपती शिवरायांसह महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंबाबत अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या कोश्यारींना पुरस्कार देऊन महाराष्ट्राचा अपमान केल्याची टीका। जलीलने 100 जन्म घेतले तरी भगव्याला हात लावू शकत नाही। साटम यांचा इम्तियाज जलील यांच्यावर संताप। देशावर मराठ्यांनी झेंडा रोवला होता। अमित साटम यांचं वक्तव्य। भारत हा विविध रंगांनी सजलेला आहे। देशाला रंगांमध्ये वाटण्यापेक्षा विकासाबाबत बोलणं गरजेचं। राष्ट्रवादीचे नेते झिशान सिद्दीकी यांचा जलील यांना टोला।
वसई विरार महापालिकेत भाजपचा गटनेता. मुंबईतील 12 विभागात आजपासून 10% पाणी कपात. भिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीमच्या परीक्षणासाठी 7 फेब्रुवारीपर्यंत वार्षिक परीक्षणाचं काम सुरू. महाराष्ट्रावर कर्जाचा बोजा वाढला तर उत्तर प्रदेशला कर्ज कमी करण्यात यश. आरबीआयनं दिली आकडेवारी. मुंबईची हवा आरोग्याला हानिकारक. प्रदूषण नियंत्रण मंडळाची धक्कादायक आकडेवारी समोर. आता हार्बर मार्गावर गारेगार प्रवास. मुंबई ते पनवेल मार्गावर 14 एसी लोकल. हार्बर मार्गावर दिवसभरात एसी लोकलच्या 14 फेऱ्या. पीक आवरमध्ये मध्य रेल्वेकडून 2 एसी लोकल चालवण्यात येणार. कोल्हापुरातील वाघुर्डेत कविता रावण महिलेची आत्महत्या. ती आत्महत्या नसून हत्याच, नातेवाईकांचा आरोप. जळगावात आंबेडकर मार्केट समोर रुग्ण वृद्ध महिलेचं मुलासह उपोषण. अन्न आणि औषध कार्यालय तसेच चांडक रुग्णालयाच्या विरोधात आमरण उपोषण. शेतीपंपाच्या वीज प्रश्नावरून धुळ्यातील सामोड येथील शेतकरी आक्रमक. दिवसा किमान 8 तास सुरळीत वीज मिळण्याची मागणी. महावितरण कार्यालयाला टाळं ठोकून आंदोलन. समृद्धी महामार्गावर येत्या 3 महिन्यात खानपान सेवा. महामार्गावर 22 पैकी 8 फूड प्लाझा कार्यान्वित होणार. शक्तीपीठ महामार्ग 856 किलोमीटरचा सुधारित संरेखन प्रस्ताव मान्यतेसाठी सरकारकडे. 13 जिल्ह्यातील 395 गावांतून जाणार हा महामार्ग. पश्चिम रेल्वे मार्गावर 12 नव्या एसी लोकल फेऱ्या सुरू. एसी लोकलने प्रवास न करणाऱ्या प्रवाशांना भरगच्च गर्दीने भरलेल्या लोकलच्या डब्यातून लटकतच प्रवास करावा लागणार. महालक्ष्मी उड्डाणपूल 31 ऑक्टोबरला होणार खुला. 78.5 मीटर उंचीचा पायलॉन उभारणीचं काम 55% पूर्ण. त्रिमंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान. ठाण्यात 3 दिवस वाहतुकीत बदल. पंचम डिजिटल चॅटबॉट लॉन्च. घर बसल्या मोबाईलवर ग्रामपंचायतीशी संबंधित कामे मार्गी लागणार. बोर्डात परीक्षेत कॉपी होऊ देऊच नका. हायकोर्टाने परीक्षा मंडळ राज्य शासनाला बजावलं. भंडाऱ्यात प्रकल्पग्रस्त चढले पाण्याच्या टाकीवर. मागील 40 वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांच्या समस्या प्रलंबित. मंत्र्यांसोबत चर्चा होणार नाही तोवर खाली उतरणार नाही. आंदोलकांचा प्रशासनाला इशारा. कोल्हापुरात विंटेज गाड्यांचं प्रदर्शन पाहण्याकरता कोल्हापूरकरांची गर्दी. सिंधुदुर्गातील पणदूर तिठा येथील हार्डवेअर दुकानाला भीषण आग. दुर्घटनेत दुकानातील साहित्य जळून खाक. मोठा आर्थिक नुकसान. रायगडच्या पुनाडे घाटात पर्यटकांच्या वाहनाचा अपघात. अपघातात 5 प्रवासी जखमी. जखमींवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू. पुण्याच्या नीरसागर सोसायटी परिसरात गादी कारखान्याला भीषण आग. कारखान्यातील यंत्रसामग्री जळून खाक. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. पनवेलमध्ये सिमेंटने भरलेल्या ट्रकची 4 वाहनांना धडक. अपघातात वाहनांचा चक्काचूर. सुदैवानं जीवितहानी नाही. मद्यधुंद ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. कल्याणमधील पोलिसांनी जप्त केलेल्या गाड्यांना आग. भीतीचं वातावरण. परिसरात गोंधळ. मालेगावात फुग्यात गॅस भरणाऱ्या सिलेंडरचा स्फोट. दुर्घटनेत 4 ते 5 जण जखमी. परिसरात भीतीचं वातावरण. नवी मुंबईतील पाम बीच परिसरात अपघात. गाडीच्या टायर फुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. दुर्घटनेत 2 जण गंभीर जखमी. साताऱ्यात ऑपरेशन सह्याद्री चेकमेट. कराडमध्ये 55 कोटींचे 22 किलो अंमली पदार्थ जप्त. ड्रग्ज तस्करी प्रकरणी 5 जणांना अटक. नागपूरमध्ये गांजा तस्करी विशेष पथकाकडून तपासणी. ट्रकमधून गांजाची तस्करी. चालक ताब्यात. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. अवकाळी पावसाची भीती. कांदा गहू हरभऱ्यावर संकटाचे ढग. गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील हवामानात देखील बदल. घाऊक बाजारात आवक वाढल्यानं टोमॅटो, शेवग्यासह लसूण, बटाटा, फळभाज्यांच्या दरात घट. काकडीच्या दरात वाढ झाली असून अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती. फुलांच्या भावात वाढ. फुलांची आवक आणि मागणी वाढली. फुलांच्या दरात 10 ते 20% वाढ. पुणे घाऊक बाजारात साखर, खाद्यतेल, डाळी महागल्या. आवक कमी, मागणी जास्त. साखरेपासून बेसनापर्यंत दरवाढीचा फटका. डाळिंबाच्या भावात 10 ते 20% वाढ. गुलटेकडी फळ बाजारात मागणी तेजी. नाशिकमध्ये सतत झालेल्या पावसामुळे द्राक्ष उत्पादनात 60 ते 65% घट. वाईन उत्पादनात 50 ते 60% घट होण्याची शक्यता.
काँग्रेस नेत्यांची आज दिल्लीत मॅरेथॉन बैठका. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस नेत्यांची बैठक. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक. उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार. 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जाणार. जम्मू काश्मीरमधील राजौरीत मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी. संपूर्ण बर्फाची चादर पाहायला मिळाली. पर्यटकांनी लुटला बर्फवृष्टीचा आनंद. तर हिमाचलमध्ये बर्फवृष्टी. 2 दिवस येलो अलर्ट. 835 रस्ते बंद. गुलमर्गमध्ये पारा उणे 10.2 अंश. हिमाचलमध्ये आज पुन्हा जोरदार बर्फवृष्टी. स्ट्रॉंग वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय. पर्यटकांनी उंच ठिकाणी जाणं टाळावं असं आवाहन. जम्मू काश्मीरमधील डोडात बर्फाची चादर. मोठ्या प्रमाणावर बर्फ असल्यानं नागरिकांचं जनजीवन विस्कळीत. मध्य प्रदेशमधील उज्जैनमध्ये महाकाल मंदिरात महाआरती. सलग सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी. तामिळनाडूमधील तुथुकुडीत ज्वारीच्या शेतात पोपटाचं आगमन. मोठ्या प्रमाणावर पक्षी पाहण्याकरता नागरिकांची गर्दी. आधारमध्ये फिंगरप्रिंट ऐवजी चेहऱ्यानं ओळखण्याची तयारी. दरमहा 100 कोटी प्रमाणीकरणाचे लक्ष. एआय आणि क्वांटम तंत्रज्ञानानं सुरक्षा वाढणार. बांगलादेशात 10 लाख नोकऱ्या जाण्याचा धोका. टेक्स्टाईल मालकांची कारखाने बंद करण्याची धमकी. भारतीय सुतावरील कर सवलत रद्द करण्याची मागणी. हिमाचल प्रदेशमधील शिमल्यात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी. बर्फवृष्टीमुळे रस्त्यावर ट्रॅफिक जॅम. काही मिनिटांचा प्रवास करण्याकरता पर्यटकांना तासभर लागत असल्याची माहिती. गोव्याची दुसरी मुंबई होऊ देऊ नका. विकासाबाबत सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी. 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंदी शक्य. मंत्री रोहन खवंटे यांची माहिती. चीनने जपानकडून आपले जुळे पांडा परत मागितले. हजारो लोक शेवटच्या वेळी पाहण्यासाठी पोहोचले. 50 वर्षांनंतर जपान पांडाशिवाय राहणार. धाराशिव जिल्हा परिषद जागा वाटपावरून शिवसेना भाजपमधील तणावावर तोडगा. शिवसेना जिल्हा परिषदेच्या 23 जागा तर पंचायत समितीच्या 50 जागा लढवणार. मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती. ठाणे भाजपच्या गटनेतेपदी मुकेश मोकाशी यांची निवड. ठाण्यातून प्रभाग क्रमांक 4 मधून मुकेश मोकाशी विजय. मोकाशी यांनी ठाणे पालिकेचे माजी उपमहापौर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.